नमस्कार, मैं योगिनी। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं आज की। भिवंडी सरौली पाढ़ा स्थित मौली कृपा बंगलो मुंबई नासिक महामार्ग सरौली पाढ़ा में डीवाई फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष दयानंद जी चोरगे व उनकी पत्नी प्रियंका चोरगे द्वारा एक कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें दयानंद चोरगे के पिताजी स्वर्गीय मोती राम बालू चोरगे के 5वीं पूर्व स्मरण तिथि पर किया गया। यह कार्यक्रम सामुदायिक परिपाठ के लिए 50 पखवाड़े बजाकर शुरू किया गया। तो वहीं पर हरिभक्त परायण श्री योगी राज जी महाराज गोसावी, शांति ब्रह्म श्री एकनाथ जी महाराज के 14वें वंशज पैठण के, इन्होंने अपने भजन कीर्तन से और हरि पाठ से लोगों का मन मोह लिया। इस कार्यक्रम में दयानंद चोरगे, प्रियंका चोरगे, समस्त चोरगे परिवार व सरौली पाढ़ा के ग्रामस्थ मंडल ने भाग लिया। भजन कीर्तन के बाद आए हुए सभी लोगों ने भोजन का आनंद लिया। तो वहीं पर हरिभक्त परायण योगी राज जी महाराज गोसावी व संपूर्ण उनकी भजन मंडली ने अपने भजन कीर्तन से लोगों का मन मोह लिया। आइए देखते हैं इस प्रोग्राम में। आज आपल्या गावामध्ये श्री मोतीरामजींच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी, खरं तर मी नेहमी सांगतो,
कीर्तनकार जितेंद्र महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सुंदर सोहळा सजला, त्याबद्दल आम्ही कल्याण तालुका वारकरी संप्रदाय अध्यक्ष माधवजी महाराज केशव या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय भव्य दिव्य सर्वात मोठा हरिपाठाचा हा सोहळा रंगला आणि हा कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल सर्व साधू संत मंडळींचं आणि सर्व वारकरी वैष्णवांचं मी पुढे एकदा स्वर्गीय परिवाराच्या वतीने आणि लगेच कीर्तन सेवेला देखील प्रारंभ होत आहे। महाराज पाटील सर्वांना विनंती, पटापट जे आपले स्वयंसेवक ज्या बॉटल्स आतमध्ये पडलेल्या आहेत त्या आपण उचलायच्या आहेत आणि जी मंडळी समोर बसत आहे कीर्तनाला ते काम करत असताना अनंत अडचणींना त्यांना सामना करावा लागतो। मात्र यावरही मात करून काही समाजाला उपकारक असे कर्म कृत करत असतात। त्यापैकी मोतीरामजींचं जीवन हे आपल्याला पाहायला सापडतं। त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं हा कार्यक्रम साजरा होतो। हरिभक्तीपरायण माझे अत्यंत स्नेही असणारे श्री विश्वनाथ महाराज वारिंगेंचं या ठिकाणी प्रतिवर्षी भागवत कथा या ठिकाणी साजरी होत असते आणि त्यामुळे या परिसरात त्यांचंही मोठं काम आपल्याला पाहायला मिळतं। या कुटुंबाने अत्यंत योग्य पद्धतीनं समाजाचा धागा पकडून समाजसेवेचं व्रत असीधारा व्रत हे हाती घेतलेलं आहे। मग पुढची पिढीसुद्धा वीरेन वगैरे त्यांचे बंधू ही सगळी मंडळीसुद्धा चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये एकरूप होऊन कार्य करतायत आणि ते कार्य करत असताना राजकारणाचा लाभ व्हावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू नाही, पण आपलं काहीतरी योगदान समाजासाठी असावं ही भूमिका। आणि त्यामुळे या कुटुंबियांवरती प्रेम करणारी मंडळी आपण या ठिकाणी आहोत। आम्हाला शास्त्रकारांनी 5 बाप सांगितलेले आहेत, प्रत्येकाला हे 5 बाप असतात। जनिता चोपनेता च यस्तु विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचेते पितर स्मृतः, तशा 5 माता पण असतात। ज्याप्रमाणे शास्त्रकारांनी 5 बाप सांगितले त्याचप्रमाणे 5 माता सुद्धा सांगितलेल्या आहेत। राजपत्नी, गृहपत्नी, मित्रपत्नी, तथैव च पत्नी माता, स्वमाता च पंचेता मातर स्मृतः। राजाची बायको आपली आई आहे, गुरुची बायको आपली दुसरी आई आहे, मित्रपत्नी तथैव च आपल्या मित्राची पत्नी आपली तिसरी आई आहे। नंतर सांगितलंय पत्नी माता आपल्या पत्नीची जी आई आहे ती आपली चौथी आई आहे आणि स्वमाताची आणि स्वतःची आई जी जन्माला आपल्याला घालते ती 5वी माता आहे। ज्याप्रमाणे 5 माता त्याप्रमाणे 5 बाप आहेत। जनिताच उपनेताच, जन्माला घालणारा आपला पहिला बाप आहे। उपनेताच म्हणजे उपनयन संस्कार करणारा दुसरा बाप। यस्तु विद्यां प्रयच्छति, ज्याच्या माध्यमातून आपल्याला विद्या प्राप्त झाली हा तिसरा बाप। अन्नदाता म्हणजे एखादा माणूस नोकरी करत असेल त्याचा मालक हा त्याचा अन्नदाता आहे। एखादा उद्योजक असेल त्याचे ग्राहक हे त्याचे अन्नदाते आहेत। आणि एकंदरीत विचार केला तर आपण शेतकऱ्याला काय म्हणतो? अन्नदाता म्हणतो। म्हणजे चौथा बाप कोण आहे? शेतकरी असं म्हणा। आणि भयत्राता, भयापासून सोडविणारा, भयापासून सोडवणारं कोण आहे तर सद्गुरू, कारण ते आम्हाला या संसार रूपी भयापासून बाजूला नेत असतात, पैल तीराला पोचवत असतात। बुडण्याची शाश्वती त्यांच्याकडे गेल्यानंतर नसते, तरण्याची शाश्वती असते। आणि म्हणून अशा पद्धतीनं तारणारा हा 5वा बाप म्हणजे सद्गुरू हा 5। महिला मंडळ इकडे उभे आहेत, त्यांना विनंती जागा आहे, बसून घ्या। सहर्ष अधिक स्वागत आमच्या आमने गावचे युवा कीर्तनकार जितेंद्र महाराज। ऐसे ही न्यूज देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए और हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर प्रेस करें। तब तक के लिए धन्यवाद।